आपला आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत। जत तहसील कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मासिक मीटिंग संपन्न। जत तहसीलदार कार्यालयामध्ये बुधवार दिनांक 23 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठांच्या विविध समस्यांवर विचार विनिमयासाठी जतचे तहसीलदार माननीय श्री प्रवीण धानोरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठांची उत्साही सभा पार पडली। यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी विविध समस्या मांडल्या। यामध्ये तहसीलदार कार्यालयामधील रेशन कार्ड, वृद्ध श्रावण बाळ पेन्शन, उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक भवन येथील पाण्याची गैरसोय, तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये विरंगुळा केंद्र स्थापन करण्यासाठी मागणी, ज्येष्ठ नागरिक कक्षातून ज्येष्ठांच्या समस्यावर कामकाज चालवणे, आई वडील कल्याणकारी कायदा 2007 प्रभावीपणे चालवणे, 15 जून ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिन, शाळा व कॉलेज शपथग्रहण समारंभ साजरा करण्यासाठी ठरवले। पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करणे, पंचायत समितीमध्ये दरमहा सभा घेणे, दर 2 महिन्यातून आरोग्य शिबिर घेणे असे अनेक ज्येष्ठांचे प्रश्न मांडले। या कार्यक्रमात जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब, आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामीण व शहरी रुग्णालयातील अधिकारी सौ पाटील मॅडम, नगर परिषद येथील कदम मॅडम, नायब तहसीलदार धोडमाळ साहेब, कोळी साहेब, पुरवठा विभाग नायब तहसीलदार, शिक्षणाधिकारी अन्सर शेख साहेब हे सर्व अधिकारी उपस्थित होते। ज्येष्ठांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माननीय श्री प्रवीण धानोरकर साहेब यांची संपूर्ण टीम यांनी ज्येष्ठांच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। या मीटिंग सोबत दिव्यांगाची मीटिंग देखील पार पडली, त्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली। या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्त्या सौ श्रद्धा शिंदे मॅडम, सावित्री पट्टणशेट्टी, सुजाता मोदी, शशिकला पट्टणशेट्टी, संघाचे सचिव सुधीर चव्हाण, शंकरराव चव्हाण, आबासो कापसे, सुरेश डफळे, रमेश तंगडी, तुकाराम आईवळे, तानाजी गावडे, यशवंत जाधव, मलकाप्पा गडदे, पत्रकार ऋग्वेद कुलकर्णी, BC पवार सर, सहदेव माळी सर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण लक्ष द्यायला पाहिजे। विभागाच्या समस्या आता त्यांनी सांगितल्या किंवा भविष्यात पुढे असतील सर्व विभागांनी इन्क्लुडिंग आपला महसूल विभाग त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि त्यांच्या काही समस्या त्यांनी जिनेन असतील तर 100% त्यांना मदत करावी। आणि ज्येष्ठ नागरिक बऱ्यापैकी मला वाटतं जिनेने समस्या घेऊन येतात, त्यामुळं सर्व विभागांना माझी सूचना आहे त्या सूचनांचं पालन करावं। आणि दिव्यांग आहेत, दिव्यांग आता आपण काय म्हणत नाही, आपण दिव्यांग म्हणतो कारण त्यांच्या काहीतरी दैवी शक्ती आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आणि ओव्हरऑल इट इज नॉट डिसेबिलिटी बट इट्स वन्स ॲबिलिटी दॅट काउंट्स, बरोबर आहे। त्यामुळे आपण मागे पाहिल्या इतिहासामध्ये हेलन केलर असतील किंवा आईन्स्टाईन असतील किंवा आता रिसेंटली प्राजक्त आंध्रे म्हणून काय होत्या, अंध होत्या त्या, त्यामुळे डिसेबल असेल, दिव्यांग असेल त्यांच्या पण एक पॉवर आहे, त्यांना एक दुर्लक्षित किंवा समाजातील वेगळा घटक म्हणून न पाहता आपल्यातीलच एक आहे असं बघून सर्व विभागाने त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा। आणि आपण दर महिन्याला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण मीटिंग घेऊ आणि ग्राउंड लेवलचे जे आमचे सर्व विभागाचे कर्मचारी आहेत त्यांना पण आम्ही सूचना देऊ आणि आपण इथे मीटिंगचं धन्यवाद। आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा। आरबीएन न्यूज मराठी।